नमस्कार मित्र. आज डाळिंब सोलापूरला प्लॉट नंबर 1 हे फवारणीचं नियोजन आहे. इकडे सुद्धा आपण तुम्हाला म्हटलं होतं तिकडचा 2 नंबर आणि इकडचा 2 नंबर जवळपास सेम ठेवलेला आहे. तेच फवारणीमध्ये आपण बूम फ्लॉवर घेतलेलं आहे. नायट्रोबेंजन 20%. काही कमेंट्स प्राप्त झाल्या, सर नायट्रोजन व्हेरी डेंजरस वगैरे काही नाही. ज्याला करायचं आहे त्यांनी करा, ज्याला डेंजर वाटतं त्यांनी काही रिस्क घेऊ नका. का तर हा माझा अनुभव बोलतो आणि सर्व्हिस बोलते ह्या सगळ्या गोष्टी. तर बूम फ्लॉवर घेतलेला आहे 600 लिटरला 1.5 लिटर आणि प्लॅनोफिक्स हे 200 मिली घेतलेलं आहे 600 लिटरला आणि बास फ्लूअरचं 04037 हे 2 किलो घेतलेलं आहे. असं तिन्हीच कॉम्बिनेशन करून फवारणी चालू करायची आज. आता त्याचं औषध मिसळणं चालू आहे. ह्याच्या अगोदर ह्याला 052 दिलेलं होतं. 052 आता काही शेतकरी म्हणतात बळजबरीने कळी काढतात. बळजबरीचा विषय नसतो इथे. आपल्याला कळी महत्वाची आहे, फिमेल महत्वाचं आहे. ते फिमेलसाठी सगळा खटाटोप असतो. फिमेल जर कमी झाला तर पुढे यील्ड आपण जे बूस्ट यील्ड म्हणतो ते काही मिळणार नाही. त्यासाठी शेतकऱ्यांना विनंती आहे, जर एखादी फवारणी तुमच्या ह्याच्यात बसत नसेल तर करू नका, तुम्ही तुमच्या हिशोबाने करा. परंतु जे शेड्यूल तयार केलंय मी एकदम परफेक्ट शेड्यूल आहे माझ्याकडे. त्या हिशोबाने फवारणी असतील किंवा ट्रिप मधून असेल ते रोटेशन आणि त्याचे कॅल्क्युलेशन करून सगळं नियोजन म्हणजे चार्ट बनवलेला असतो माझा. त्या चार्टनुसार माझा कार्यक्रम चालू असतो. तो चार्ट आणि हवामान आणि पिकाची कंडिशन ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून हे नियोजन केलेलं असतं. जरी काय असेल, जे शेतकरी बांधव ह्याच्यासोबत आहेत सोलापूरला प्लॉट नंबर 2 त्यांनी फवारणी करण्यास हरकत नाही. नमस्कार.